भंडारा जिल्ह्यात आलेल्या गोसेखुर्द प्रकल्पामुळे भंडारा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची भूमी अधिग्रहण करण्यात आली आणि त्यावेळी शेतकऱ्यांना ज्यांची भूमी अधिग्रहण करण्यात आली त्यांना एक प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र आणि 2,90,000 रुपये देण्यात आले। त्या प्रमाणपत्राचा फायदा त्यांना विविध शासकीय कामामध्ये होणार होता। मात्र 2015 मध्ये तो अध्यादेश जो आहे तो रद्द करण्यात आला। तरी सुद्धा 2023 पर्यंत त्या DRचा अवलंब न झाल्याने त्यांना ते फायदे मिळत होते। मात्र 2024 मध्ये आता त्यांना तो फायदा मिळत नाहीये। त्यामुळे म्हणून भंडाऱ्यातील एक नागरिक प्रकल्प बाधित आहे आपल्यासोबत। काय सांगाल आपण जो 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा दिला त्याबद्दल? आम्हाला आमची शेती गेली, घरं गेले गोसेखुर्द धरणामध्ये, त्याच्याबद्दल आम्हाला हा एक प्रमाणपत्र मिळालेला होता। या प्रमाणपत्रावर आम्हाला 5% शेती आपला नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये 5% आम्हाला याच्यात जागा राखीव होत्या। पण त्यांनी 2013 मध्ये एक GR आला होता की 2,90,000 आम्हाला विशेष पॅकेज म्हणून देण्यात आला होता। त्याच्यामध्ये लिहिलंही आहे की विशेष पॅकेज म्हणून। पण यांनी त्याच्यानंतर 2015 मध्ये असा एक GR काढला की तुम्हाला 2,90,000 आम्ही नोकरीऐवजी दिले आणि त्याच्यामुळे तुमच्या प्रकल्पग्रस्ताचा दाखला हा रद्द करण्यात आलेला आहे। याच्यामुळे जे आमची फसवणूक झालेली आहे, जसं की आम्हाला जो आरक्षण मिळणार होता 5% तो मिळणं बंद झालेला आहे। आणि ज्या लोकांना, असं बऱ्याच लोकांना अजूनही माहीत नाही आहे की हा प्रकल्पग्रस्ताचा दाखला बंद झालेला आहे किंवा हा रद्द झालेला आहे। असं आता सध्या पोलीस भरती आहे, पोलीस भरतीमध्ये पुष्कळशा मुलांनी प्रकल्पग्रस्ताचा दाखला जोडलेला आहे। त्याच्यामध्ये अगर ते पास झाले, सर्व काही झाले आणि प्रकल्पग्रस्ताचा दाखला व्हेरिफिकेशनला येईल त्यावेळेस हे लोक म्हणतील की यांनी 2,90,000 उचललेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या नोकरीवर धोका येऊ शकते। पण सर्वात महत्वाची गोष्ट की GR निघाला हा 2015 मध्ये आणि 2023 पर्यंत यांनी प्रकल्पग्रस्ताचे दाखले हे ट्रान्सफर केले आणि नवीन बनवले। तर 15 पासून हे अधिकारी लोक काय करत होते, यांना जो GR माहीत असताना यांनी कसं का दिलं? मग आता ऐन या वर्षी यांनी हे बंद केलं। हे शासनाने आणि प्रशासनाने खूप मोठी चुकी केली आहे आणि याच्यामध्ये पूर्ण प्रकल्पग्रस्त माझे बांधव आहेत भंडारा आणि नागपूर जिल्ह्याचे, यांच्यावर अन्याय होत आहे आणि या अन्यायामुळे मी येत्या 15 तारखेला आत्मदहन करणार आहे एवढा निश्चित आहे। नक्कीच ही बाब जी आहे अतिशय गंभीर असून या बाबतीत जर ठोस निर्णय न झाल्यास 15 ऑगस्टला मी आत्मदहन करणार असा इशारा त्यांनी दिलेला आहे। रुपेश सपाटे, T9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।